नमस्कार मित्रांनो, तुमच्या चुकीच्या सवयीमुळे तुमच्या गाडीचा गिअर बॉक्स खराब होतो. असं का म्हणतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस पार्किंग करत असता त्यावेळेस तुम्ही गाडी गिअर बॉक्सवर पार्किंग केली पाहिजे. गिअर म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवर टाकून पार्किंग केली पाहिजे किंवा हँडब्रेक पूर्ण ओढून केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतो. मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ सांगतो, तरी पण तुम्ही या पेजला फॉलो करत नाही. पेजला फॉलो करा. गाडी पार्किंग करतात ना त्यावेळेस बरेच जण काय करतात की गाडीला गिअर आहे ती पहिल्या गिअरमध्ये टाकतात किंवा दुसऱ्या गिअरमध्ये टाकतात, त्यानंतर हँडब्रेक वाढतात आणि गाडी पार्क करतात. ह्या कंडिशनमध्ये तुमचा गिअर बॉक्स कसा खराब होतो लक्षात घ्या मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकता किंवा दुसऱ्या गिअरमध्ये टाकून पार्किंग करता त्यावेळेस गाडीचा संपूर्ण लोड आहे ना चाका थ्रू तुमच्या गिअर बॉक्स थ्रू तुमच्या सिंक्रोनायझरवर पडतो. किंवा 1-2 दिवसासाठी ज्यावेळेस गाडी तुम्ही पार्क करता त्यावेळेस संपूर्ण लोड आहे ती सिंक्रोनायझरवर पडतो. सिंक्रोनायझरला मार्किंग पडते. सिंक्रोनायझरला मार्किंग पडल्यामुळे काय होतं मित्रांनो, पुढे जाऊन तुम्हाला पहिला किंवा दुसरा गिअर ज्या गिअरमध्ये तुम्ही ठेवताय त्याला पुढे जाऊन गिअर हार्ड पडणं ही समस्या होती मित्रांनो. तुम्ही पार्किंग करत असताना पूर्णपणे तुम्ही हँडब्रेक ओढायचा आहे. सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा. बरेच जण काय मध्ये हँडब्रेक जास्त ओढून असं नाही मित्रांनो, पूर्ण हँडब्रेक ओढा. जास्तीत जास्त खराब होऊन काय होईल, आपल्या हँडब्रेकची केबल खराब होईल, ती वरच्यावर बदलता येते. पण त्या कंडिशनमध्ये जर तुमचा गिअर बॉक्स जर हार्ड पडायला लागला तर बऱ्याचशा गोष्टी बदलायला लागते. त्याचा खर्च मोठा असतो मित्रांनो. हँडब्रेक संपूर्ण वाढायचा. त्याच्यानंतर जर जास्त उतार असेल तर तुमची गाडी पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये नंतर टाकून ठेवायची, म्हणजे हँडब्रेक ओढल्यानंतर. त्यामुळे काय होतं, तुमच्या गाडीच्या गिअर बॉक्सवर लोड येत नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पेजला फॉलो करा विसरू नका.